नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो। मी आज आपल्यासमोर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याची जी भरती होते ग्रुप डी क्लरिकल ऑफिसर या संदर्भात तुम्हाला फुल डिटेल सांगणार आहे। म्हणजे एक्झाम पॅटर्न कसं असतं, एज लिमिट काय असते, क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असतं, कामाची पद्धती काय असतात, पे स्केल कसं असतं, त्याच्यानंतर त्यांचा एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये सिलेबस काय असतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहिती पडतं की रेल्वेचं ते कॅलेंडर इयर आहे। आता तुम्ही बघा, हा डिसेंबर महिना आहे, नंतर जानेवारी महिना येईल। आत्तापासूनच तुम्ही जानेवारीचा जो कॅलेंडर आहे जो आता ह्या महिन्यात किंवा एंडिंगला जो पब्लिश होईल तिथे तुम्ही जर लक्ष दिलं तर गेल्या वर्षी त्या कॅलेंडरप्रमाणे सांगितल्याप्रमाणे टाइम टेबलप्रमाणे वॅकन्सी आल्या तर नक्कीच आतासुद्धा त्या वॅकन्सी येण्याची दाट शक्यता आहे। आणि म्हणून रेल्वेच्या कुठल्याही वॅकन्सीची तयारी करताना जसं तुम्ही बँकेचा इन्शुरन्सचं मी तुम्हाला या हॅलो सर्चमध्ये डिटेल्स माहिती दिली होती, त्याच प्रकारे मी आज तुम्हाला रेल्वेची माहिती देणार आहे। मात्र एक लक्षात घ्या की बरेचसे विद्यार्थी जेव्हा मला फोन करतात की याच्यामध्ये सिलेक्शन कसं होतं आणि खरोखर आपण जर व्यवस्थित तयारी केली तर सिलेक्ट होऊ शकतो का, तर याचा मूळ मंत्र असा आहे, कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सुरू करता ती 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास 1 तास आणि मग तो टाईम वाढत जातो। कन्सिस्टन्सी जर तुम्ही ठेवली तर नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्हाला यश येईल। आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असा कुठला रॉकेट सायन्सचा फॉर्म्युला नाही आहे की तुम्ही काहीतरी असे कठीण प्रश्न असतात, तुम्हाला जो सिलेबस आपण 5वी ते 10वीचा जो सिलेबस असतो त्याच्यावरती प्रश्न असतात। मात्र फॉर्म आल्यानंतर ही तयारी तुम्ही याच्या आधीपासून तयारी करत असाल तर नक्कीच याचा उपयोग तुम्हाला परीक्षेच्या याच्यात होतो आणि तुमचं यशस्वीरित्या तुम्ही परीक्षा पास करू शकता। तर मित्रांनो, आज ह्या डिटेल्समध्ये आपण माहितीमध्ये आपण प्रथम बघणार आहोत की एक्झाम प्रोसेस कशी असते। म्हणजे बाकीच्या तुम्हाला सांगतो ते सांगणारच आहे, पण याची एक्झाम प्रोसेस कशी असते। तर एक्झाम प्रोसेस जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते। त्याच्यामध्ये बघा, CBT1 CBT2 ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड पार्ट 1 पार्ट 2 टायपिंग स्किल टेस्ट मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो इंटरव्ह्यू। मग कुठली परीक्षा द्या तुम्ही, अगदी ग्रुप डी खलाशीची परीक्षा द्या, तुम्ही क्लरिकल द्या, ऑफिसर द्या, त्याचा इंटरव्ह्यू हा प्रकार नाही आहे। तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 नंतर जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे टायपिंग स्किल टेस्ट असेल जिथे तुम्हाला मी दाखवेन। त्याचप्रमाणे मेडिकल कंपल्सरी असतं, मेडिकलमध्ये तुम्हाला नॉर्मल मेडिकल असते आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तर सर्वच एक्झाममध्ये केलं जातं, हे त्याची फायनल स्टेप असते। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला जर पूर्ण डिटेल्स दाखवणारच आहे, पण तुम्हाला आधी मी फ्रंट लाईनचं काय आहे ते महत्त्वाचं दाखवतो, कारण हेच कामाला येतं। टायपिंग कुठे असतं तर अकाउंट क्लर्कची पोस्ट असते किंवा ज्युनियर क्लर्क पोस्ट असते, तिथे टायपिस्ट पोस्ट असते, ते टायपिंग लागतं। आणि टायपिंग कसं लागतं, कारण बरीचशी मुलं विचारतात की कसं लागतं, की इंग्लिशमध्ये 30 आणि हिंदीमध्ये 25 वर्ड्स पर मिनिटचं टायपिंग नॉर्मल लागतं। आणि फॉन्ट कुठला वापरतात तर कृतिदेव किंवा मंगल फॉन्ट फॉर हिंदी हा वापरला जातं। आणि ही जी हँडिकॅप जे असतात की एक्झम्पशन विथ व्हॅलिड सर्टिफिकेट, जर काही मुलांना फिजिकली हँडिकॅप असेल त्यांना ह्याच्यापासून एक्झम्पशन दिलं जातं। आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असतं की मिनिमम क्वालिफिकेशन 10 पास असतं। मग बाकी तुमचं दिलेलं आहे ITI वगैरे ते ठीक आहे, पण 10वीच्या बेसवरती फॉर्म येतात। पोस्ट कुठल्या असतात, ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, असिस्टंट, पॉईंट्समॅन, आणि हे ज्या खलाशीच्या पोस्ट असतात ग्रुप डीच्या पोस्ट असतात त्याचं नेचर ऑफ जॉब रोल्स काय असतात आपण पुढे बघणारच आहोत। त्यानंतर तुम्ही ज्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमधल्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, तिकीट कलेक्टर, टायपिंग पोस्ट हे वॅकन्सी असतात। आणि या वॅकन्सीमध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ज्या असतात ते 12 बेस्डवरती तुम्ही ह्या एक्झामिनेशन देऊ शकता। तर या परीक्षा देण्यामागे तुमचा हेतू असं असतं की 12वी पास तुम्ही कमीत कमीत असाल तर तुम्ही रेल्वेची परीक्षा या बेसवरती देऊ शकता आणि तुम्हाला हे सर्व पोस्ट तुम्ही इलिजिबल असता। त्याचप्रमाणे तुम्ही जर ग्रॅज्युएट पोस्टसाठी अप्लाय करसाल, म्हणजे अधिकारीसाठी अप्लाय करसाल, तर स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड्स, सिनियर क्लार्क, कमर्शियल अप्रेंटिस आणि ट्रॅफिक असिस्टंट अशा टाईपच्या पोस्ट असतात मोस्टली, आणि त्या वॅकन्सीसाठी तुम्ही एनी ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता। एज लिमिटमध्ये बघा, ग्रुप डी पोस्टसाठी 18 ते 33 वय दिलं आहे। टेक्निकल नॉन टेक्निकल पोस्ट जे क्लरिकलच्या पोस्ट आहेत क्लरिकलला त्याला 18 ते 30 दिलं आहे। आणि परत अधिकारी पदासाठी जे आता तुम्ही बघितलं स्टेशन मास्टर्स वगैरे
18 ते 33. आणि आता ह्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुम्हाला OBCसाठी 3 वर्ष, SC ST 5 वर्ष आणि हँडिकॅपसाठी 10-15 वर्ष, ज्याप्रमाणे तुम्ही कॅटेगरीमध्ये तुमचं येतात त्या मुलांसाठी ती पोस्ट आहे. आता ग्रुप डीसाठी नॉर्मली परीक्षा बघा कसं असतं, मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट असतं, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस. इथे इंग्लिश नाही आहे, म्हणजे इथे हा नो इंग्लिश पेपर. हा रेल्वेमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे रेल्वेमध्ये तुम्हाला इंग्लिश परीक्षेमध्ये इंग्लिश पेपर हा नसतं. आता ही परीक्षा जी तुम्ही आहे ही जवळजवळ प्रश्न किती झाले बघा, 25, 25, 50 आणि 50, 100. हे 90 मिनिट्सची ही परीक्षा आहे. आणि तुम्हाला ह्या विषयांवरती स्टडी करावं लागतं. आता याचा मी डिटेल्स व्हिडिओ पण बनवलेला आहे, परत तुम्हाला मी याची माहितीसुद्धा संक्षिप्तमध्ये देणार आहे. पण ही जी माहिती तुम्हाला देतोय म्हणजे गणिताचे जे कुठला सिलेबस असतं, रिझनिंग कुठलं असतं, जनरल सायन्स कुठलं असतं. आणि कारण सायन्समध्ये भौतिकशास्त्र, भूगोल म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र यातले 3 विषय जे असतात ते इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जनरल अवेअरनेस परीक्षेमध्ये तुम्हाला भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास आणि करंटमधले प्रश्न वगैरे हे सगळे विचारले जातात. म्हणून दोन्ही पेपर बायफर्केशन केलेले आहेत. त्याचे इंग्लिश नसल्यामुळे हे 2 पेपर वेगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन टेस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं मगाशी मी सांगितलं. पण टोटल क्वेश्चन 100 आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत आणि टोटल मार्क्स पण त्यांनी 100 दिलेले आहेत. म्हणजे आणि काही ठिकाणी त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता. नेगेटिव्ह मार्किंग 1/3 फॉर इच रॉंग आन्सर. 3 प्रश्न चुकले तर. सब्जेक्ट्स तुम्हाला मी सांगितलेत त्याप्रमाणे जे आहेत. आणि ड्युरेशन बघा की याच्यामध्ये फिजिकल हँडिकॅपसाठी 120 मिनिटं आहेत, बाकी सगळ्या 90 मिनिटं आहेत. फायनल सिलेक्शन तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल टेस्ट म्हणजे मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. इंटरव्ह्यू नाही आहे इथे सुद्धा. तुमचा याच पद्धतीने तुमचं सिलेक्शन आहे. त्यानंतर ग्रुप डी, ग्रुप बीमध्ये की फोकस काय आहे तुमचं, या म्हणजे टेक्निकल, मॅन्युअल, ट्रॅक आणि सपोर्ट जॉब्स हे ज्या टाईपचं जॉब आहे. आणि तुमचं नॉन टेक्निकल ज्या क्लरिकल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की सुटेड फॉर कमर्शियल क्लरिकल ऑपरेशन जॉब्स या टाईपचे जॉब्स आहेत. म्हणजे तुमचं नेचर ऑफ जॉब तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही सॅलरी पे स्केल तुम्हाला दाखवलेलं इथे, त्याप्रमाणे बघून घ्या की तुम्ही कुठल्या पे स्केलमध्ये मोडता. हे मेडिकल स्टँडर्ड्स आहेत. त्यांनी ज्या फॉर्म येतात त्याच्यामध्ये तुम्हाला A3, C1, C2 किंवा B2, B1 याचं तुम्हाला ते विश्लेषण करतात. ते तुम्ही मेडिकल स्टँडर्डमध्ये बघू शकता. म्हणजे नॉर्मली ज्या वेळेला तुम्हाला स्पॅक्स असतो, चष्मा असतो, तर त्याचं आयसाईट किती असली पाहिजे ते सांगितलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी बघा इथे डिस्टन्स विजनमध्ये तुम्हाला जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की A3 म्हणजे काय, B2 म्हणजे काय, C2 म्हणजे काय, त्याप्रमाणे तुम्हाला आयसाईटचं कसं विजन आहे हे तुम्हाला ते आता सध्या तरी हा काय मोठा प्रॉब्लेम इश्यू नाही आहे. हे तुम्ही लेझरनी सुद्धा तुम्ही हा जो नंबर असेल तर तुम्ही प्लस मायनस ते करू शकता. जे काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला 90 मिनिटाची परीक्षा आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे म्हणजे 0.33. म्हणजे 3 प्रश्न चुकले इन शॉर्ट ते 1 मार्क जाणार. 30 प्रश्न चुकले तर तुमचे 10 मार्क जाणार. म्हणजे टोटल मार्कामधून तुमची एवढी मार्क मायनस होणार. आणि फिजिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक वेळेला तुम्हाला परत सांगतोय. आता जी NTPC टेस्ट आहे, क्लेरिकलच्या टेस्ट आहेत किंवा दुसऱ्या टेस्ट आहेत तुमच्या अधिकारी वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॅटर्न असं दिलेला आहे. मगाशी तो पॅटर्न होता आणि ह्या पॅटर्नमध्ये फरक बघा. या पॅटर्नमध्ये तुम्हाला मार्क्स पण दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला NTPC CB2 म्हणजे प्रिलिम्स पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा, मेन परीक्षा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला विषय दिलेला आहे. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 50 मार्काचा आणि हे 35 आहे. आणि तुम्हाला टाईम मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच आहे. आता ही परीक्षा टोटल 120 मार्काची परीक्षा आहे. इथे तुम्ही बघू शकता की ही क्लेरिकल ऑफिसरसाठी होईल. आणि जी मगाशी तुम्ही बघितलात ही प्रिलिम्स आहे, पार्ट 1 मध्ये आहे आणि ही पार्ट 2 साठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट कोणते आहेत ते बघा. नेचर ऑफ वर्क, ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 मध्ये येतात. हेल्पर, असिस्टंट, टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट करणं म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वर्क्स तुम्हाला करणं. त्याच्या ड्युटीज वे इन्क्लूड मेंटेनन्स ऑफ ट्रॅक्स, असिस्टिंग टेक्निकल स्टाफ, हेल्पिंग इन रेल्वे ऑपरेशन्स. मग तुम्हाला ह्यातला कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये
तुम्हाला मॅन्युअल लेबर कार्कमध्ये देऊ शकतात आणि हे रेल्वेच्याच कामासाठी तुम्हाला घेतलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला क्लेरिकलमध्ये तुम्ही बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अकाउंट क्लास यांच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेनिंग रेकॉर्ड कीपिंग टायपिंग क्लेरिकल सपोर्ट हे दिलं जातं. कमर्शियल रोल्समध्ये तुम्हाला कमर्शियल कम तिकीट क्लर्क तुम्ही काउंटरवरती बसता ते सिनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क तिकीटिंग पॅसेंजर सर्व्हिसिंग आणि कमर्शियल बुकिंग ऑपरेशन्स वगैरे तुम्हाला बुकिंगमध्ये त्याच्या तिथे बसू शकतात. त्यानंतर तुम्हाला त्यांनी हे पण दिलेलं आहे की ऑपरेशन रोल्स तुम्ही बघा गुडगार्डचं स्टेशनचं त्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे की स्टेशन ड्युटीज ओव्हरसाईट ऑफ ट्रेन मुवमेंट अँड रेल्वे ऑपरेशन्स हे सगळं गुडगार्ड्समध्ये येतं. त्याच्यानंतर NTPC जॉब्समध्ये टेन टू बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लरिकल ऑपरेशनल नॉट हॅवी मॅन्युअल लेबर वर्क म्हणजे याच्यामध्ये येत नाही ते ग्रुप डी मध्ये जातं. बाकी ग्रोथ अँड रिलेटेड बेटर पे वर्किंग कंडिशन दॅन एनी अदर ग्रुप डी रोल्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप डी पासून नेक्स्ट प्रमोशन तुमचा क्लरिकल आहे पण क्लरिकल आणि याच्यात असेल तर तुम्ही नेक्स्ट प्रमोशन टेस्टला जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सिलेबस वाईज तुम्ही बघितलं तर ग्रुप डीला अर्थमॅटिक रेशो पर्सेंटेज ॲव्हरेज हे सगळे जे टॉपिक्स आहेत तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती आहेत ते तुम्हाला सिलेबसप्रमाणे आहेत आणि हे तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये जनरल अवेअरनेसमध्ये इंडियन जॉग्राफी पॉलिटी हिस्ट्री बेसिक सायन्स हे येतं. फिजिकल फिटनेसमध्ये प्रॅक्टिस अर्लियर क्वेश्चन पेपर्स अँड मॉक टेस्ट अंडर द प्रेशर. जर तुम्ही ह्या पेपरला बसणार असाल तर अर्थमॅटिकमध्ये रेशो पर्सेंटेज वगैरे येतं. रिझनिंगमध्ये लॉजिकल पझल्स बेसिक्स जनरल अवेअरनेस येतं आणि बघा क्लेरिकलमध्ये 12वी रबो लेवलचं अर्थमॅटिक थोडंसं येतं. त्याच्यामध्ये थोडंसं हायर डिफिकल्टी प्रश्न असतात. जनरल अवेअरनेस करंट अफेअर्समध्ये स्पेशली रिसेंट इन्क्लुडिंग रेल्वे स्पेसिफिक रेल्वेवरती माहिती टायपिंग प्रॅक्टिस कॉम्प्युटर नॉलेज अँड टाईम मॅनेजमेंट ऑल्सो इम्प्रूव्ह रिटर्न स्पीड इफ अप्लाइंग फॉर टायपिस्ट ऑर क्लर्क पोस्ट म्हणजे तुम्ही त्यासाठी करता तर तुम्ही त्याचं स्पीड तुम्हाला आलं पाहिजे. सगळीकडे म्हटलं आहे सजेशन दिलेलं आहे प्रिव्हियस इयर पेपर्स स्पेशली सॉल्व करा. ग्रॅज्युएटला डेप्थमध्ये म्हणजे अजून थोडा हाय साईडला क्वांटिटी ॲप्टिट्यूड हा विषय म्हणजे मॅथ्स इथे ग्राफिकल क्वेश्चन पण येतील रिझनिंग डाटा इंटरप्रिटेशन क्वेश्चन्स असतील हे प्रश्न जे तुम्ही आहेत आणि प्लस गुड लँग्वेजेस स्किल्स हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. तर हा बेसिक क्रायटेरिया तुम्ही रिटन टेस्ट पास करताना तुम्हाला लागतं हे सिलेबस वाईज त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही एक्झाम मॉडेल तुम्ही सांगितलेलं आहे त्यांनी लेवल 1 पोस्टला कुठली मॉडेल आहे लेवल 2ला कुठली मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनी जे पॅटर्न तुम्हाला मगाशी दाखवलं ते एकत्र करून तुम्हाला इथे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजायला की विषय कोणते आहेत फिजिकल टेस्ट कशी आहे कुठल्या लेवलची पोस्ट आहे आणि काय काय स्टेजेस आहेत ते तुम्हाला याच्यातून समजतील. इथे सुद्धा तुम्ही जनरल अवेअरनेसचा टॉपिक आणि अर्थमॅटिक टॉपिकमध्ये तुम्हाला विषय कोणते आहेत ते तुम्हाला लक्षात येत आहे का बघा याच्यामध्ये त्यांनी रेशो प्रपोर्शन जॉमेट्री मेन्सुरेशन नंतर रिझनिंगमध्ये याच्यामध्ये तुम्हाला ॲनालॉगिक सिरीज कोडिंग डिकोडिंग डाटा इंटरप्रिटेशन बेसिक लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेसमध्ये त्यांनी करंट अफेअर्स इंडियन हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सगळं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मॅथ्समध्ये मोर ॲडव्हान्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड इन्क्लुडिंग LCM SCF जसं तुम्ही क्लेरिकल ऑफिसरला बसणार ग्रुप डीला बसणार त्याप्रमाणे बेसिक क्वेश्चन इथे असतात ग्रुप डीला हायर साईडचे क्वेश्चन तिकडे असणार आणि त्याचप्रमाणे तुम्ही GK आहे ते GK इथे असतात. म्हणजे एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट असेल तर तो ग्रुप डी क्लेरिकल ऑफिसर कुठली परीक्षा देऊ शकतो. मात्र रेल्वेचं एक असतं बँकेच्या परीक्षेला तुम्ही वर्षातून तुमच्या अनेक परीक्षा होतात आणि वर्षात रिझल्ट लागतात. रेल्वेची परीक्षेची प्रोसेस थोडी स्लो असते ती 1.5 ते 2 वर्षाची असते. सिलेक्शनसाठी नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेले आहेत रॉंग आन्सरसाठी तिथे सुद्धा दिलेले आहेत ऑफिसरसाठी अवॉर्ड स्टाफसाठी आणि इथे सुद्धा तुम्हाला शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट लिस्टेड झाले की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होतं म्हणजे मेडिकल आधी होणार पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. इथे पण स्किल टेस्ट जे टायपिंग असेल कॉम्प्युटर असेल तिथे ते घेणार. जर तुमची त्या पोस्टला तुम्ही अप्लाय करताय तर बाकीच्या कुठल्या पोस्टला सगळ्याच पोस्टला ते काय लागत तसं ट्रेन क्लर्कला तिकीट कलेक्टरला लागत नाही पण मात्र तुम्ही अकाउंट्सला वगैरे बसताय तर तुम्हाला टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मार्क्स बघा 10मध्ये तुम्हाला हे बेसिक क्वेश्चन परत मी तुम्हाला रिपीट केलेलं आहे की रिझनिंग हिस्ट्री जॉग्राफी काय काय येईल आणि फॉर पोस्ट सच एज क्लरिकल टायपिस्ट NTPC आफ्टर CBT सिलेक्शन मे रिक्वायर टायपिंग और स्किल टेस्ट हे तुम्हाला मी आता जस्ट क्लिअर केलं आहे. हा सिलेबस आधी जो बघितला तो फक्त सायन्समध्ये तुम्ही बघा 10th लेवलचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे NCERTची बुक्स रिफर करतात.
आणि जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स 1 इयरचं म्हणजे 1 वर्ष आधीचं, हिस्ट्री, इकॉनॉमी, जॉग्राफी, रेल्वेची माहिती हे तुम्हाला पाहिजे. इथून नॉर्मली जे बेसिक मॅथमॅटिक्समध्ये बॉर्ड बॅच, डेसिमल, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, टाईम अँड वर्क हे पाहिजे. रिझनिंगमध्ये ॲनालॉगीज, कोडिंग, डिकोडिंग, सिलोजिझम्स अँड डायरेक्शन्स, पझल्स, वेन डायग्राम्स, क्लासिफिकेशन या गोष्टींची जास्त माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्समध्ये अजून ॲडव्हान्समध्ये SI आणि CI, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. बाकी तुम्हाला ट्रिगोनॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स ह्याच्यावरती 2-2 प्रश्न विचारतात. मात्र तयारी तर तुम्हाला चांगलीच करावं लागते. पझल्समध्ये सुद्धा त्या प्रकारे विचारतात. स्टॅटिक, GK, इकॉनॉमी, पॉलिटिकल सायन्स वगैरे ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. मात्र ह्याच्यावरती डिटेल्स मी तुम्हाला एक लेक्चर घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला सिलेबसची माहिती पूर्ण येईल. आता तुर्ता तुम्हाला मी जस्ट दाखवतो आहे की ओव्हरऑल तुमचं कशा पद्धतीने ते असेल. त्यानंतर तुमचं कट ऑफ जी आहे 72 to 78 मार्क्सची कट ऑफ असेल जनरल कास्टला, ग्रुप डीसाठी. OBCसाठी 68 to 74 असेल आणि SC ST म्हणजे जी 100 मार्काची परीक्षा त्याचा कट ऑफ बघा आणि STला 55 ते 62 मार्क. म्हणजे तुम्हाला या रेंजमध्ये मार्क मिळाली पाहिजेत. म्हणजे तुम्ही तयारी कशा लेवलची केली पाहिजे ह्याच्यावर तुम्हाला अंदाज येत असेल. तसं तुम्ही रुरल, अर्बन, सेमी अर्बन म्हणजे रुरल एरियामध्ये, सिटीमध्ये ही मेरिट CBT 1, CBT 2ची कशी लागते ते पण दिलेले आहेत. तुम्हाला साधारण 70 ते 78 सिटीमध्ये लागेल, सेमी अर्बनमध्ये एवढी लागेल मेरिट. म्हणजे ह्या पोस्टिंग ज्याप्रमाणे मुलं बसतात त्याप्रमाणे ही मेरिट काढली जाते आणि CBT 2मध्ये सुद्धा ही मेरिट त्याच पद्धतीने दिली जाते. त्याच्यानंतर त्यांची सॅलरी वाईज तुम्ही बघा की सॅलरी बेसिक 18,000 आहे ग्रुप डीसाठी आणि इन हँड सॅलरी तसं होतं 28 ते 32,000 येतं, HR, DA, TA इन्क्लुडिंग. त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं क्लर्क आणि अकाउंट्स क्लर्क आणि टिकीट कलेक्टर हे लेवल 2 to 3 हे तुम्हाला पे स्केलप्रमाणे लेवल दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी सॅलरी इथे 28 ते 32,000 दिली आहे. अकाउंट्स क्लर्कला 28 ते 32, हे 30 ते 35,000 तुम्हाला टिकीट क्लर्कला दिले. त्यांचे अलाउन्स जास्त असतील. स्टेशन मास्टरची सॅलरी 6 लेवल, गुड गार्ड्स बाकी सगळे 5, कमर्शियल अप्रेंटिस 6, ट्रॅफिक असिस्टंट 4 लेवलला आहे आणि त्यांची बेसिकसुद्धा हायर लेवलला दिलेले आहेत. तर तुम्हाला मी हे जे दाखवलेलं आहे मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला आतापर्यंत मी दिलेली आहे. ही इम्पॉर्टंट माहिती होती की रेल्वे भरती बोर्डाचे फॉर्म येत असतात. इन शॉर्ट मी तुम्हाला आज ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस लागते, कन्सिस्टन्सी तर तुमची असतेच, कमिटमेंट पाहिजे. आणि म्हणून पुढच्या वर्षी म्हणजे 2026 हा वर्ष येणार आहे, हा गोल्डन इयर आहे. याच्यामध्ये बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन्स, इतर वॅकन्सीजसुद्धा चांगल्या पद्धतीने येतील. पण मला असं वाटतं इन्शुरन्स सेक्टरच्या वॅकन्सी पण असतील. पण ह्या वॅकन्सीसाठी मुलांनी जर तयारी केली नसेल ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या तुम्हाला दाखवल्या की रेल्वेची वॅकन्सी येण्याआधी तुम्हाला फुल डिटेल्स मी दाखवलेले आहे. सिलेबसवरती आणि परीक्षांची टेक्निक्सवरती मी तुमचं वेगळं लेक्चर घेईन. तर इथे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये रेल्वे भरती बोर्डाचा फॉर्म येईल. तुम्हाला ह्याच्यावरती सगळी फॉर्मची डिटेल्स मी दिले जातील. आता जे आले होते तेव्हा मी दिले होते आणि तुम्ही ह्याची तयारी चांगल्या पद्धतीने कराल. मात्र एक गोष्ट याच्यात महत्त्वाची की ह्याची प्रोसेस मोठी असल्यामुळे बाकीचे फॉर्म्स पण तुम्ही भरलेत बँकिंग, इन्शुरन्सचे, तर तुम्हाला एक ॲडिशनल वेटेज मिळेल. तितकंच बोलून मी आज इथे थांबतो आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देतो. काही नवीन असेल तर परत तुमच्यासमोर मी येऊन ते सांगेन. तो पण तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.